आणि बातमी आता उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आजच दिल्ली दौरा असणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहे आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भात भाजप पक्षश्रेष्ठींची काही चर्चा होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा, दिल्लीत नेमका काय हालचाली होऊ शकतात? नक्कीच वर्षा, खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या आज आपला मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर कॅबिनेटच्या संपूर्ण बैठकीकरता देखील उपस्थित राहणार आहे। आणि या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा जो आहे तो आजच असणार आहे आणि संध्याकाळी ते दिल्लीत दाखल सुद्धा होणार आहे। महाराष्ट्र सदनामध्ये त्यांचा आजचा मुक्काम असणार आहे आणि उद्या भाजप पक्षाचे जे बडे नेते आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांच्यासोबत त्यांची भेट असणार आहे। आणि या सगळ्या भेटीच्या दरम्यान अत्यंत ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, विलिनीकरण होणार अशा संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने होत असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात या भाजपच्या पक्षश्रेष्ठींबरोबर, महत्त्वाच्या नेत्यांबरोबर काही चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र राहतील आणि ते दोन्ही राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देतील अशा पद्धतीची चर्चा होणार आहे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच सुनेत्रा पवार राज्याचा उपमुख्यमंत्री आहेत, त्या आज पदभार स्वीकारतील आणि उद्या त्यांचा उद्या त्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींची दिल्लीत